पितृपक्षातील जेवणात आवर्जून केले जाणारे उडीद तांदळाचे वडे, जे एरवी सुद्धा मस्तच लागतात. अतिशय खुसखुशीत, तेलकट न होणारा आणि अगदी मस्त फुगणारा असा हा भाजणीचा वडा. ही कच्ची भाजणी घरी अगदी 10-15 मिनिटात तयार होते. कशी करायची ते डिस्क्रिप्शनमध्ये जरूर बघा. 2 वाट्या भाजणीसाठी अगदी थोडी हळद, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन 2 वाट्या भाजणीसाठी. 2 वाट्या भाजणीसाठी 1.5 वाटी गरम पाणी. गरम आहे म्हणून आधी चमच्याने एकत्र करा. नंतर हाताने कणिक भिजवतो तसा असा मस्त मऊसर गोळा भिजवून घ्यायचा. प्लास्टिकच्या कागदाला तेलाचा हात लावून त्याच्यावर वडा थापायचा. कडा जरा एक समान करायच्या, म्हणजे वडा छान फुगतो. ना अति पातळ ना अति जाड असा वडा पाहिजे. चला आता मस्त वडे तळूया. गरम तेलात मध्यम आचेवर हा वडा सोडलात आणि झाऱ्याने जरा दाबलात की काय टम्म फुगतोय बघा. बघूनच एकदम भारीच वाटतं. याच्याबरोबर ओलं खोबरं आणि कोथिंबिरीची चटणी आणि घरचं घट्ट दही, हे सगळं रूप बघून तुम्हालाही लगेच हे खावंसं वाटतंय ना. त्यामुळे वाट बघू नका, भाजणी लगेच करा आणि हा वडा नक्की करून बघा.